गावाकडचे प्रेम भाग 1. उन्हाळ्याची चाहूल आणि तिची वाट पाहणं. गावात हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागू लागली की निसर्गाचा रंग बदलू लागतो. झाडांची जुनी पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटू लागते. दुपारचे ऊन अंगाला चटके देऊ लागते. पण या कडक उन्हाची गावाला जितकी धास्ती असते तितकीच एका जीवाला त्याची ओढ असते. तो जीव म्हणजे शिवा. शिवा हा गावातील एक साधा, सरळ आणि कष्टाळू तरुण. त्याचे वय 20च्या आसपास असेल. त्याचे संपूर्ण आयुष्य गावाची माती, शेत आणि घर यांच्या भोवतीच फिरत असते. पण दरवर्षी मार्च महिना उजाडला की शिवाच्या वागण्यात एक वेगळाच बदल दिसायचा. त्याच्या डोळ्यात एक अनामिक चमक असायची. तो रोज सकाळी लवकर उठायचा. शेतात काम करताना त्याचे लक्ष वारंवार रस्त्याकडे जायचे. तो रस्ता जो थेट शहराकडून गावाकडे येत असे. गावातील एसटी बसचा थांबा हा शिवाचा आवडता कट्टा बनत असे. रोज दुपारी 12:30ची बस आली की शिवा तिथे कुठल्या ना कुठल्या बहाण्याने हजर असायचा. कधी सायकलची चेन दुरुस्त करायची असायची, तर कधी मित्रांशी गप्पा मारायच्या असायच्या. पण त्याचा खरा हेतू वेगळाच होता. त्याची नजर फक्त बसच्या दरवाजाकडे लागलेली असायची. बसमधून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे तो आशेने पाहायचा. जेव्हा बसमधून ती उतरत नसे तेव्हा त्याचा चेहरा किंचित नाराज व्हायचा. पण तो आपली नाराजी कोणालाही दाखवत नसे. तो पुन्हा आपल्या कामाला लागायचा. हा सगळा खटाटोप फक्त एका व्यक्तीसाठी असायचा, ती म्हणजे रिया. रिया ही मुंबईत राहणारी मुलगी, पण तिचे आजोळ याच गावात होते. तिचे आजोबा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. रियाचे कुटुंब मुंबईत स्थिर झाले असले तरी तिचे गावावरील प्रेम कधी कमी झाले नव्हते. लहानपणापासूनच एक नियम ठरलेला होता. मुंबईच्या शाळा कॉलेजला मे महिन्याची सुट्टी लागली की रिया गावी येणारच. ती गावी आली की जणू संपूर्ण गावात एक वेगळीच नवलाई यायची. शिवा आणि रिया लहानपणापासूनचे सवंगडी. दोघे एकत्र वाढले होते. जेव्हा ती लहान असताना गावी यायची तेव्हा शिवासोबतच तिचा अख्खा दिवस जायचा. दोघे मिळून गावातील प्रत्येक कोपरा पालथा घालायचे. विहिरीवर पोहायला जाणे, झाडावर चढून कैऱ्या तोडणे, उन्हाळ्यात चिंचा पाडणे हे त्यांचे रोजचे उद्योग असायचे. त्या काळी त्यांच्यात फक्त एक निष्पाप मैत्री होती. रिया मुंबईची आहे आणि आपण गावाकडचे, असा फरक कधी शिवाच्या मनात आलाच नव्हता. ती फक्त त्याची रिया होती, जिच्यासोबत खेळायला त्याला सर्वात जास्त आवडायचे. पण जसजशी वर्षे सरत गेली तसतसे दोघे मोठे होत गेले. गेल्या 2-3 वर्षात शिवाच्या मनातील भावना बदलू लागल्या होत्या. आता त्याला रिया फक्त एक मैत्रीण म्हणून आवडत नव्हती. तिची आठवण आली की त्याच्या छातीत धडधडू लागायचे. तिचा तो हसरा चेहरा, तिचे ते डोळे आणि तिचे मधाळ बोलणे त्याच्या मनात घर करून राहिले होते. त्याला स्वतःलाच कळेनासे झाले होते की ही मैत्री आहे की त्याहून अधिक काही. पण एक गोष्ट नक्की होती की तो तिच्या प्रेमात पडला होता. आणि सर्वात मोठी गोम अशी होती की हे त्याला स्वतःला समजायलाच खूप वेळ लागला होता. आता तर परिस्थिती अशी झाली होती की रिया फक्त 1 महिना गावात राहायची आणि बाकीचे 11 महिने शिवा फक्त तिच्या आठवणींवर काढायचा. तो वर्षभर तिची वाट पाहायचा. पावसाळा आला की तो विचार करायचा की मुंबईत खूप पाऊस असेल, रिया काय करत असेल. हिवाळा आला की गुलाबी थंडीत त्याला तिची आठवण यायची. पण त्याचा खरा जीव उन्हाळ्यात अडकलेला असायचा. मार्च महिना संपता संपता शिवाची अस्वस्थता शिगेला पोचायची. शिवा रोज संध्याकाळी गावाबाहेर असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचा. हे तेच झाड होते जिथे लहानपणी ते दोघे तासनतास खेळायचे. तिथे बसून तो जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचा. तिने मागच्या वर्षी दिलेली कॅडबरीची चॉकलेटची ती रिकामी पट्टी अजूनही शिवाने आपल्या खोलीतल्या पुस्तकात जपून ठेवली होती. ती फक्त एक पट्टी नव्हती, तर शिवासाठी रियाच्या अस्तित्वाची ती एक निशाणी होती. तो ती पट्टी पाहायचा आणि स्वतःशीच हसायचा. त्या दिवशी गावात चांगलीच दुपार तापली होती. वाऱ्याची एकही झुळूक नव्हती. पाखरे झाडांच्या सावलीत लपून बसली होती. शिवा शेतात पाणी भरत होता, पण त्याचे मन मात्र शेतात नव्हते. तो डोक्याला बांधलेला रुमाल सोडत थेट रस्त्याकडे पाहू लागला. आज एप्रिलची 25 तारीख होती. रिया दरवर्षी साधारण याच सुमारास येत असे.
त्याचा फोन तर तिच्याकडे होता, पण गावात नेटवर्कची मोठी समस्या असायची. फोन कधी लागायचा तर कधी आउट ऑफ कव्हरेज असायचा. त्यामुळे तिची नेमकी तारीख शिवाला ठाऊक नसायची. "अरे शिवा, कुठे हरवलास का?" बाजूच्या शेतातून सदाभाऊने आवाज दिला. शिवा दचकला. त्याने स्वतःला सावरले. तो म्हणाला, "काही नाही सदाभाऊ, जरा ऊन जास्त आहे ना म्हणून थांबलो होतो." सदाभाऊ हसले. त्यांना शिवाच्या मनातील घालमेल ठाऊक होती. अख्ख्या गावाला माहीत होते की मुंबईची पोरगी आली की शिवा कसा बदलतो, पण कोणी उघडपणे काही बोलत नसे. सगळे शिवाला लहानपणापासून पाहत आले होते. शिवाने शेतातले काम घाईघाईने संपवले. तो विहिरीवर गेला. त्याने थंडगार पाण्याने आपले तोंड धुतले. पाण्याचे ते थेंब त्याच्या चेहऱ्यावरून घसरत असताना त्याला रियाचा चेहरा आठवला. मागच्या वर्षी ती अशीच विहिरीवर आली होती. तिने विहिरीचे पाणी हातात घेऊन शिवाच्या अंगावर उडवले होते. तो क्षण शिवाच्या मनात गोठून गेला होता. तो विचार करू लागला की यंदा रिया कशी दिसत असेल. ती कॉलेजला जाऊ लागली आहे, त्यामुळे ती आणखी मोठी आणि सुंदर झाली असेल का? ती आपल्याला पूर्वीसारखीच हाक मारेल का? की ती आता बदलली असेल? असे हजारो प्रश्न शिवाच्या डोक्यात थैमान घालत होते. तो सायकलवरून घराकडे निघाला. गावातील रस्ते धूळ आणि मातीने भरलेले होते. दुतर्फा असलेली झाडे उन्हाने कोमेजून गेली होती. पण शिवाच्या मनात मात्र वसंत ऋतू फुलला होता. घराच्या अंगणात आल्यावर त्याने सायकल स्टँडला लावली. त्याची आई अंगणात गहू निवडत बसली होती. तिने शिवाकडे पाहिले आणि म्हणाली, "आला का बाबा? आज लय लवकर काम उरकलं शेतातलं?" शिवा काही बोलला नाही. त्याने फक्त मान हलवली. आई हसून म्हणाली, "मला माहीत आहे तुझा जीव कुठं अडकलाय तो." आज शेजारच्या वाड्यात आवराआवर सुरू झाली. तिचे आजोबा सांगत होते, "रिया उद्या येते म्हणून." रिया उद्या येते हे शब्द ऐकताच शिवाच्या अंगावर जणू आनंदाचा काटा आला. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. ज्या क्षणाची तो गेल्या 11 महिन्यांपासून म्हणजे तब्बल 335 दिवसांपासून वाट पाहत होता, तो क्षण आता काही तासांवर आला होता. त्याचा सगळा थकवा एका झटक्यात पळून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी आणि गोड हसू उमटली. तो तडक आपल्या खोलीत गेला. त्याने आरशात स्वतःला पाहिले. त्याचे केस विस्कटलेले होते. उन्हाने त्वचा थोडी काळी पडली होती. तो विचार करू लागला की रियाला आपण असे आवडणार का? त्याने लगेच आपला सर्वात चांगला शर्ट कपाटातून बाहेर काढला. तो शर्ट त्याने मागच्याच आठवड्यात तालुकाच्या ठिकाणाहून खास रियासाठी घेतला होता. तो शर्ट त्याने व्यवस्थित इस्त्री करून ठेवला. त्या रात्री शिवाला अजिबात झोप आली नाही. तो खाटेवर पडल्या पडल्या फक्त छताकडे पाहत होता. खोलीच्या खिडकीतून बाहेर चांदणे पडले होते. रात्रीच्या शांततेत टोळ धावत असल्याचा आवाज येत होता. पण शिवाच्या कानात फक्त रियाचा आवाज गुंजत होता. "शिवा, ए शिवा," अशी ती लहानपणी त्याला हाक मारायची. तो विचार करत होता की उद्या जेव्हा ती बसमधून उतरेल तेव्हा तो तिला काय बोलेल. तो तिला सरळ सांगून टाकेल का की तो तिच्यावर किती प्रेम करतो, की तो नेहमीप्रमाणे फक्त गप्प बसेल. प्रेमात पडणे सोपे असते, पण ते प्रेम निभावणे आणि विशेषतः जेव्हा ती मुलगी एका मोठ्या शहरातून येत असते तेव्हा मनात खूप शंका असतात. शिवाला माहीत होते की रियाचे जग वेगळे आहे आणि त्याचे जग वेगळे आहे. ती एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहते जिथे 24 तास वीज आणि पाणी असते आणि तो एका साध्या कौलारू घरात राहतो जिथे पावसाळ्यात छप्पर गळते. पण तरीही त्याचे मन या वास्तव्याचा विचार करायला तयार नव्हते. त्याचे मन फक्त तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते. पहाट झाली. कोंबड्याच्या आवरण्याने गावाला जाग आली. शिवा नेहमीपेक्षा खूप लवकर उठला. त्याने अंघोळ केली. तो नवा शर्ट घातला आणि तो घराबाहेर पडला. आजही त्याची पावले थेट एसटी स्टँडकडे वळाली. सकाळची पहिली बस 7 वाजता येणार होती. शिवाला माहीत होते की रिया मुंबईहून रात्री निघते, त्यामुळे सकाळच्याच बसने येणार. तो स्टँडवर असलेल्या बाकड्यावर जाऊन बसला. त्याचे डोळे रस्त्याच्या वळणावर खिळले होते. प्रत्येक मिनिट त्याला एका वर्षासारखा वाटत होता. त्याची छाती धडधडत होती. हात थोडे थरथरत होते. हा विरहाचा त्रास, ही वाट पाहण्याची कसरत आता संपणार होती. लांबून हॉर्नचा आवाज आला. लाल रंगाची एसटी बस धुळीचे लोळ उडवत वळणावरून येताना दिसली. शिवा जागेवरून उठून उभा राहिला. बस हळूहळू स्टँडवर आली आणि थांबली.
कंडक्टरने दरवाजा उघडला. शिवाचे श्वास रोखले गेले. त्याचे डोळे फक्त एकाच चेहऱ्याचा शोध घेत होते. आणि शेवटी ती बसच्या पायरीवरून खाली उतरली. तीच रिया. तिचे ते लांब केस, तिचा तो गोड चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावर गावी आल्याचा तो निरागस आनंद. तिने खाली उतरून चहूबाजूला पाहिले आणि तिची नजर थेट समोर उभा असलेल्या शिवावर पडली. शिवाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठा आनंद ओसंडून वाहू लागला. तिने हात उंचावला आणि म्हणाली, शिवा. शिवा तिथेच थिजून गेला. त्याची वर्षभराची तपश्चर्या, त्याची ती व्याकुळ वाट पाहणे, सर्व काही त्या एका क्षणात सार्थ झाले होते. गावाकडच्या या साध्या मुलाची प्रेमकथा आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. पुढे काय होणार? पुढील भागात आपण पाहणार आहोत की रियाच्या येण्याने शिवाच्या आयुष्यात कशी बहार येते, त्यांच्यातील मैत्री कशी नव्याने बहरते आणि दोघांमध्ये पुढे काय घडते. त्यासाठी भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. हसत रहा आणि खुश रहा. धन्यवाद.